नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण जिनेटिक डिसऑर्डर्स हा एक जिनेटिक्सचा नीट्स आणि सीईटी साठी महत्त्वाचा पार्ट आपण पाहतोय. तेव्हा आपण इंट्रोडक्शन बघितली होती जिनेटिक डिसऑर्डरची. या इंट्रोडक्शन मध्ये आपण महत्त्वाचे 3 टाइप्स बघितले होते जिनेटिक डिसऑर्डरचे. कोणकोणते 3 टाइप्स आपण बघितलेले होते? एक फर्स्ट मेंडेलियन डिसऑर्डर्स, दुसरं क्रोमोसोमल डिसऑर्डर्स, नंबर 3 होता मल्टीफॅक्टोरियल डिसऑर्डर्स. राईट? ओके. आता यापैकी आपल्याला पहिला टाइप डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे मेंडेलियन डिसऑर्डर्स. कोणता टाइप आपल्याला बघायचा आहे? मेंडेलियन डिसऑर्डर्स. मेंडेलियन डिसऑर्डर्स फर्स्ट टाइप आपल्याला अभ्यासायचा आहे, मेंडेलियन डिसऑर्डर्स. आता या मेंडेलियन डिसऑर्डर्स का म्हणायचं, तर हे आपल्याला माहित आहे, प्रॉब्लेम ऑकर्स ॲट सिंगल जीन नॉट अ होल क्रोमोझोम. संपूर्ण क्रोमोझोम मध्ये बदल होत नाही, बदल होतो तो एका जीन मध्ये होतो. सिंगल जीन ॲबनॉर्मॅलिटी काय म्हणायचं याला? सिंगल जीन ॲबनॉर्मॅलिटी. That means defect, drawback, change in structure, mutation, बदल हा एका जीन मध्ये होत असतो, संपूर्ण डीएनए मध्ये नाही, संपूर्ण क्रोमोझोम मध्ये नाही, सिंगल जीन. दॅट्स वाय कॉल्ड एज मेंडेलियन डिसऑर्डर्स. ओके. आता या मेंडेलियन डिसऑर्डर्स मुख्य 2 प्रकारचे आहेत. एक ज्याला आपण ॲटोसोमल डॉमिनंट म्हणतो आणि दुसरं ॲटोसोमल रिसेसिव्ह. त्यापैकी पहिल्यांदा जो टाइप आपण बघणार आहे, नंबर 1 टाइप आपण जो बघणार आहे, तो आहे ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर्स. ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर्स. आता या ॲटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर्स आहेत, याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. एक फर्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे, ते म्हणजे विडोज पीक. फॉर एक्झाम्पल नंबर 1 एक्झाम्पल बघतोय आपण, विडोज पीक. विडोज पीक काय एक्झाम्पल बघायचं आपल्याला? विडोज पीक एक डिसऑर्डर आहे, जिनेटिक डिसऑर्डर आहे. इट इज रिलेटेड विथ ॲटोसोमल क्रोमोझोम. फर्स्ट कॅरेक्टर आहे. इट इज नावावरून आपल्या लक्षात येईल ॲटोसोमल आहे, शिवाय डॉमिनंट डिसऑर्डर आहे. डॉमिनंट जीन मुळे होणारी डिसऑर्डर्स आहे. सो कॉज्ड बाय ॲटोसोमल डॉमिनंट जीन. आता हा जो ॲटोसोमल डॉमिनंट जीन असतो, याच्यामध्ये काय होते? बदल होतात, चेंजेस होतात, म्युटेशन होतं. ओके. म्हणजेच ॲबनॉर्मॅलिटी होते. काय तयार होते? ॲबनॉर्मॅलिटी. सो दिस विडोज पीक इज ड्यू टू ॲटोसोमल डॉमिनंट जीन डिसऑर्डर. आता नक्की विडोज पीक म्हणजे काय आहे, हेही बघावं लागेल आपल्याला सुरुवातीला. तर विडोज पीक जर आपण बघितली, समजा एक प्रॉमिनंट आपण बघतोय, जस्ट फेस डिसऑर्डर्स बघतोय, प्रॉमिनंट फेस. आणि याच्यावरती जर का आपण हे हेअर बघितले, तर या ठिकाणी फोरहेडला अशी व्ही आकाराची प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन असते. हे सगळे हेअर्स आहेत. प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअर लाईन असते ऍट दी फोरहेड. व्ही आकाराची अशी व्ही शेप्ड प्रॉमिनंट हेअर लाईन असते. व्ही शेप्ड प्रॉमिनंट हेअर लाईनला काय म्हणायचं? विडोज पीक. सो
In this widow's peak shows the prominent म्हणजे मेन, मुख्य, मेजर, प्रॉमिनंट हेअरलाईन व्ही शेप्ड. शेप पण बघूया आपण. बघा इथं व्ही आकाराचा शेप तयार झालेला आहे फोरहेड वरती. सो अ प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन present on forehead is called as widow's peak. Is called as widow's peak. ओके, कन्सेप्ट क्लिअर झालाय. बघा आपण मेजर पॉप्युलेशन मध्ये बघतो आपण आपल्या आसपास जे ह्युमन पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये बघत असतो. याचा फोरहेड वरती, कपाळावरती आपण बघतो की व्ही आकार तयार झालेला असतो हेअर लाईनचा. काही जणांच्या मध्ये स्ट्रेट लाईन असते. स्ट्रेट लाईन कधी असते आणि व्ही शेप्ड कधी असते आपण बघणार आहे. आता तरी आपल्याला कळलंय की ही जी हेअरची जी लाईन असते ती अशी व्ही आकाराची फोरहेड वरती पाहायला मिळते. याला काय म्हणायचं, विडोज पीक. सो अ प्रॉमिनंट हेअर लाईन, कसली हेअर लाईन आहे, व्ही शेप्ड हेअर लाईन आहे, प्रेझेंट ऑन फोरहेड इज कॉल्ड एज विडोज पीक. ओके, आता हे कोणत्या क्रोमोझोम मुळे होईल तेही बघूया, कोणत्या जीन मुळे होईल हेही बघूया. तर क्रोमोझोम कळालाय आपल्याला, ऑटोसोमल क्रोमोझोम आहे आणि त्याचा डॉमिनंट जीन आहे. सो इट इज डिटरमाइन्ड बाय ड्यू टू डिफेक्ट इन autosomal dominant gene. Autosomal dominant gene. ओके, हा शब्द महत्वाचा आहे, ऍटोसोमल. ऍटोसोमल आपल्याला माहित आहे, लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की एकूण गुणसूत्रांच्या पेअर्स आहेत 23 इन केस ऑफ ह्युमन. ओके, 23 गुणसूत्रांच्या जोड्या आहेत, त्यापैकी 22 पेअर्स आर रिलेटेड विथ ऍटोसोम्स. दॅट मीन्स 1 to 22 हे जे नंबर्स आहेत हे ऍटोसोमशी रिलेटेड आहेत. आणि ह्या ऍटोसोमचा डॉमिनंट जीन, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह ही आपण बघितलेलं आहे. द जीन विच एक्सप्रेस मोर इज अ डॉमिनंट. एक्सप्रेस मोर इज अ डॉमिनंट. आता हे ठीक आहे, 1 to 22 नंबर हे ऍटोसोमचे आहेत. यापैकी नक्की कोणत्या क्रोमोझोमशी रिलेटेड ही डिसऑर्डर आहे हेही बघावं लागेल. तर हे जे ऍटोसोम्स आहेत यापैकी हे 1 ते 22 पैकी हे जे 22 नंबरचं ऍटोसोम आहे, ह्या 22 नंबरच्या ऍटोसोमशी रिलेटेड ही डिसऑर्डर्स आहेत. सो रिलेटेड विथ 22nd क्रोमोझोम. राईट, हे सगळे महत्वाचे आहेत. बघा, हे नीट साठी महत्वाचे आहेत, सीईटी साठी महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. कसला क्रोमोझोम आलाय, ऍटोसोमल क्रोमोझोम आहे. कोणत्या जीननी होतं, डॉमिनंट जीननी होतं. डॉमिनंट जीन म्हणजे काय, जीन एक्सप्रेस मोर. ऍटोसोम कोणता आहे, 1 ते 22 पर्यंत पेअर्स असतात, पैकी 22 नंबरचे 22nd नंबरचं क्रोमोझोम आहे. याच्याकडे जो डॉमिनंट जीन आहे त्या डॉमिनंट जीन मुळे व्ही आकारची हेअरलाईन तयार होते. याला आम्ही काय म्हणत असतो, विडोज पीक. काय म्हणायचं, विडोज पीक. ओके, कन्सेप्ट क्लिअर झालाय. आता ठीक आहे, ऍटोसोमल डॉमिनंट जीन आहे, हे कोणत्या कंडिशन मध्ये तयार करतं ही डिसऑर्डर. So these disorders occurs major in 2 conditions. Which one?
one of the condition is homozygous condition. Which one? Homozygous. So it occurs in homozygous condition. Do you know homozygous? Just simple. Homo means same, zygous means zygote, gamete. The zygote which contains both similar gametes called as homozygous. Like WW. मग तुम्ही म्हणाल सर हा होमोझायगस आहे, हा दाखवलेला आहे, हाही होमोझायगस आहे, मग इथं डिसऑर्डर तयार होते का? असं नाहीये. याच ठिकाणी हा होमोझायगस आहे, हा डिसऑर्डर तयार करतो. हा होमोझायगसच आहे पण तो डिसऑर्डर तयार करत नाही. हा का नाही करत आहे? उत्तर तुम्हाला कळालेलं आहे. ॲटोसोमल पाहिजे तर घेतलेला आहे ॲटोसोमल. होमोझायगस कंडिशन पाहिजे, ही होमोझायगस कंडिशन घेतलेली आहे. बट होमोझायगस डॉमिनंट जीन इज रिक्वायर्ड. डॉमिनंट. इथं कुठलाही डॉमिनंट जीन नाहीये, हे रिसेसिव्ह आहेत. रिसेसिव्ह मध्ये ही तयार होत नाही. त्यासाठी आम्हाला डॉमिनंट जीन असणं गरजेचं असतं. बोथ आर डॉमिनंट. होमोझायगस डॉमिनंट, राईट? सो इट मस्ट बी डॉमिनंट. क्लिअर? अजून कोणती कंडिशन आहे? सेकंड कंडिशन एक आहे की जी हेट्रोझायगस आहे. आता आपल्याला माहित आहे हेट्रोझायगस मध्ये दोन जे अलेली मधली जी पेयर असते, अलेलिक पेयर, त्याचे जे दोन्ही गॅमेट्स आहेत, दोन्ही जीन्स आहेत, हे मात्र वेगवेगळे असतात, डिफरंट. सो ऑल्सो ऑकर्स इन हेटेरोझायगस कंडिशन. ओके. आता हेटेरोझायगस म्हणजे आत्ताच आपण बघितलं की दोन हे डिफरंट पाहिजेत. याला आपण म्हणू हा कॅपिटल आहे, हा स्मॉल आहे, हा डॉमिनंट आहे, रिसेसिव्ह आहे. तर याच्यामध्ये हा जो एक डॉमिनंट जीन आहे, हा एक डॉमिनंट जीन सुद्धा विडोज पीक तयार करतो. सो विडोज पीक ऑकर्स इन two conditions, homozygous conditions as well as in heterozygous condition. It shows widow's peak, shows widow's peak. So widow's peak is present in these two conditions, shows widow's peak. It also shows widow's peak. Okay. मग विडोज पीक कोणत्या कंडिशनला पाहायला मिळत नाही? सो होमोझायगस कंडिशनला मात्र पाहायला मिळत नाही. सो इट डज नॉट ऑकर्स इन रिसेसिव्ह कंडिशन. होमोझायगस रिसेसिव्ह या कंडिशनला मात्र विडो पीक तयार होत नाही. म्हणजे दोन्ही रिसेसिव्ह असतील तर मात्र नो विडोज पीक. नो विडोज पीक. अशा कंडिशनला काय होतं? इट शोज स्ट्रेट हेअर लाईन. शोज स्ट्रेट हेअर लाईन ऑन फोरहेड. या फोरहेड वरती जर आपण बघितलं तर अशा पद्धतीची ही स्ट्रेट लाईन पाहायला मिळते. इकडं कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचा व्ही आकार दिसत नाही. स्ट्रेट लाईन पाहायला मिळते. स्ट्रेट लाईन कधी पाहायला मिळते? होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन. हे नोट करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. So these are the very important concept. Clear झालाय का? So widow's peak does not occurs in a homozygous recessive condition. याला नो विडो पीक म्हणायचं किंवा शो स्ट्रेट हेअर लाईन ऍट फोरहेड. आणि व्ही शेप्ड हेअर लाईन मिळाली तर मात्र याला काय म्हणायचं? विडोज पीक.
ओके. आता ही जी विडोज पीक आहे ही ट्रान्समिट होत असताना जनरली मेल आणि फिमेल मध्ये इक्वल प्रपोर्शन मध्ये इक्वल फ्रिक्वेन्सी मध्ये ट्रान्सफर होते. म्हणजे नेक्स्ट जनरेशन मध्ये जेवढ्या मेल्स मध्ये असते बऱ्यापैकी तेवढ्याच फिमेल्स मध्ये ती ट्रान्सफर झालेली असते. सो इट ऑल्सो अकर्स इन इक्वल फ्रिक्वेन्सीज in male and female. Equal chances in male and female. Shows equal chances in male and female. It shows equal chances in male and female. हे पण एमसीक्यू साठी विचारलं जातं. चान्स कसा असतो? इक्वल. मेल ग्रेटर आहे, फिमेल ग्रेटर आहे, मेल कमी असेल, फिमेल कमी असेल, काही shows equal chances in male and female. So this is very important. NEET and CET. Okay. विडोज पीक कन्सेप्ट क्लिअर झालाय. आता हे जे ट्रान्समिशन होतं बघा वन्स अगेन, विडोज पीक आहे, प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन आहे, फोरहेड वरती तयार होते, याला म्हणायचं विडोज पीक. इट इज ड्यू टू ॲटोसोमल डॉमिनंट जीन. ॲटोसोमलची डिसऑर्डर बघतोय, तेही डॉमिनंट डिसऑर्डर बघतोय. ॲटोसोमल डॉमिनंट आहे, कशामुळे होते? दोन कंडिशनमुळे होते. कोणत्या दोन कंडिशनमुळे होते? एक होमोझायगस कंडिशन आहे, होमोझायगस कंडिशन आणि हेट्रोझायगस कंडिशन. ओके. या होमोझायगस कंडिशन मध्ये दोनही कॅपिटल असायला पाहिजे. आपण जीन रिप्रेझेंट केले फर्स्ट लेटरने, नावाचं फर्स्ट लेटर आपण यूज केलेलं आहे. डॉमिनंट आहे, विडोज पीक तयार होते. हेट्रोझायगस याच्यामध्ये हा डॉमिनंट आहे, हा रिसेसिव्ह आहे. याचे गुणधर्म तयार होतात, याचे गुणधर्म तयार होत नाहीत, कारण हा डॉमिनंट आहे. इथेही विडोज पीक तयार होते. पण मात्र होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल तर विडोज पीक तयार होत नाही. या ठिकाणी इट शोज इक्वल चान्सेस इन मेल अँड फिमेल. मेल फिमेल मध्ये इक्वल चान्सेस मध्ये पाहायला मिळते. आता हे जर ट्रान्समिशन पुढं व्हायचं म्हटलं तर आपण याचा क्रॉसच्या साह्याने पण ट्रान्समिशन दाखवू शकतो. म्हणजे कशा पद्धतीनं पुढं विडोज पीक कोणाकोणामध्ये तयार होते हेही बघूया आपण. बघा आपण एका फ्लोचार्टच्या साह्याने हे दाखवूया कसं ट्रान्समिशन होईल. समजा आपण हेट्रोझायगस मेल आणि हेट्रोझायगस फिमेल दोन्ही घेतलं. हेट्रोझायगस मेल वर्सेस हेट्रोझायगस फिमेल. हेट्रोझायगस मेल अँड हेट्रोझायगस फिमेल. ओके. म्हणजे एक डॉमिनंट रिसेसिव्ह हेट्रोझायगस आहे क्रॉस्ड विथ हेट्रोझायगस. आता जर यांचा क्रॉस केला, चेकर बोर्डच्या साह्याने लिहू शकता, एरोच्या साह्याने लिहू शकता. जर आपण चेकर बोर्ड लिहिला तर हे दोन गॅमेट्स वेगळे लिहायचे आहेत. हे दोन मेल गॅमेट फिमेल गॅमेट्स वेगळे लिहायचे आहेत. बोर्ड तयार करायचा आहे चेकर बोर्ड, आणि याच्यामध्ये आपल्याला हे गॅमेट्स लिहायचे. ओके. काय काय तयार होतील बघूया. WW बोथ आर कॅपिटल. होमोझायगस तयार झालं, होमोझायगस डॉमिनंट. हा WW कॅपिटल स्मॉल. हेट्रोझायगस कंडिशन तयार झालेलं आहे, डॉमिनंट आहे, रिसेसिव्ह आहे, हेट्रोझायगस. पहिल्यांदा इथे डॉमिनंट लिहायचं आहे. ही पण हेट्रोझायगस कंडिशन आहे, आणि ही मात्र होमोझायगस कंडिशन आहे, होमोझायगस रिसेसिव्ह. ओके. आता आपल्याला कळालंय दिस इज द होमोझायगस, हेट्रोझायगस,
हेट्रोझायगस, होमोझायगस, होमोझायगस रिसेसिव्ह, होमोझायगस डॉमिनंट, आणि ह्या दोन हेट्रोझायगस आहे. मग आपल्याला विडोज पीक कुठं पाहायला मिळेल? ज्या ज्या ठिकाणी कॅपिटल डब्ल्यू डॉमिनंट जीन आलेला आहे त्या ठिकाणी विडोज पीक तयार होणार आहे. वेदर दिस डॉमिनंट जीन मे बी सिंगल और डबल, होमोझायगस और हेट्रोझायगस. आपल्याला माहित आहे या होमोझायगस डॉमिनंट कंडिशनला विडोज पीक तयार होते, राईट. या होमोझायगस हेट्रोझायगस कंडिशनला विडोज पीक तयार होते कारण हा डॉमिनंट जीन आहे. ओके, क्लिअर आहे. या ठिकाणी सुद्धा विडोज पीक तयार होणार कारण हा डॉमिनंट जीन आहे. या कंडिशनला मात्र विडोज पीक तयार होणार नाही. या ठिकाणी काय तयार होईल? स्ट्रेट हेअरलाईन तयार होईल, व्ही आकार तयार होणार नाही कारण या ठिकाणी एकही डॉमिनंट जीन नाही. बोथ आर रिसेसिव्ह जीन्स, बोथ आर रिसेसिव्ह जीन्स. सो हिअर विडोज पीक इज absent, but instead of V-shaped hairline, instead of widow's peak, it shows the straight hairline at the forehead, only at recessive condition. फर्स्ट डिसऑर्डर क्लिअर झालेली आहे का? कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे का? ओके, कोणता कन्सेप्ट आपण बघितला? विडोज पीक. आणि ह्या विडोज पीक म्हणजे व्ही शेप्ड प्रॉमिनंट हेअरलाईन असते, याला आपण म्हणत असतो विडोज पीक. ओके, फर्स्ट डिसऑर्डर आपण मेंडेलियन डिसऑर्डर बघितली, विडोज पीक व्ही शेप्ड प्रॉमिनंट. सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे, ऑटोसोमल डॉमिनंटच आहे, ते म्हणजे सेकंड एक्झाम्पल आहे हंटिंग्टन्स डिसीज किंवा हंटिंग्टन्स कोरिया असंही म्हटलं जातं. सेकंड एक्झाम्पल आहे हंटिंग्टन्स डिसीज. ओके, किंवा याला असंही म्हटलं जातं हंटिंग्टन्स कोरिया, मिनिंग सेम आहे. Huntington disease or Huntington's chorea. So this is another Mendelian disorder, that means change occurs in autosomal as well as dominant gene. So shows abnormality म्हणजे चेंजेस म्हणजेच डिफेक्ट, यालाच आपण डिफेक्ट शब्द वापरू शकतो. कोणामध्ये डिफेक्ट होतो? शोज एबनॉर्मॅलिटी और डिफेक्ट इन ऑटोसोमल डॉमिनंट जीन. ऑटोसोमल डॉमिनंट जीन. ऑटोसोमल डॉमिनंट जीन, या ऑटोसोमल डॉमिनंट जीन मुळे होणारी ही डिसऑर्डर आहे. ऑटोसोम म्हटलं की तुमच्या लक्षात आलंय 1 to 22 नंबरचे असणारे क्रोमोझोम आहे, 1 ते 22 नंबरच्या पेअर्स पर्यंत. त्यांचा हा जीन आहे तो डॉमिनंट जीन आहे. त्या डॉमिनंट जीन मुळे ही डिसऑर्डर तयार होते. आता आपल्याला माहित आहे, मग आपल्या मनामध्ये प्रश्न तयार होतो की ठीक आहे हे ऑटोसोमल आहे, तर मग ऑटोसोम 1 ते 22 पर्यंत असतात, 22 यापैकी नक्की कोणत्या ऑटोसोमशी रिलेटेड आहे? कारण हे नीट साठी विचारलं जातं, एमसीक्यू साठी, सीईटी साठी खूप महत्वाचा पार्ट असतो. जसं की आपण विडोज पीक बघितली, विडोज पीक इज रिलेटेड विथ 22nd क्रोमोझोम. 22nd क्रोमोझोम हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, महत्वाचं. बघा आता याचा जो क्रोमोझोम नंबर आहे इट इज रिलेटेड विथ क्रोमोझोम नंबर 4. क्रोमोझोम नंबर 4 से रिलेटेड आहे. त्या क्रोमोझोम नंबर 4 चा हा जो डॉमिनंट जीन असतो तो डिफेक्ट तयार करतो, त्या जीन मध्ये डिफेक्ट होतो आणि मग ही वैशिष्ट्य तयार होतो. सो इट इज रिलेटेड विथ और इट इज कन्सर्न्ड विथ, shows defect in number 4, shows defect in chromosome number 4, dominant gene of
जीन ऑफ chromosome number 4. So this is very important. Chromosome number 4 asks for NEET as well as CET. So very important. Chromosome number 4. Clear आहे? क्रोमोझोम नंबर 4 नंबर आहे म्हणजे ते ॲटोसोम आहे. ओके, ॲटोसोमल आहे. त्या ॲटोसोमचा कसला जीन पाहिजे? डॉमिनंट जीन. त्या डॉमिनंट जीन मध्ये काय होणार आहे? डिफेक्ट होणार आहे, चेंजेस होणार आहेत, बदल होणार आहेत, नॉर्मल पेक्षा काही वेगळे गुणधर्म येणार आहेत. आणि त्या जीनमुळे, त्या क्रोमोझोमच्या जीनमुळे जो डिफेक्ट तयार होतो त्या डिफेक्टला, त्या डिसीजला काय म्हणायचं? हंटिंग्टन्स डिसीज किंवा हंटिंग्टन्स कोरिया. हंटिंग्टन्स डिस्कवर्ड बाय हंटिंग्टन, सो कॉल्ड एज हंटिंग्टन्स डिसीज. क्लिअर? आता या डिसीजचे काय सिम्पटम, जसं की आम्ही बघितलं की विडोज पीकचं सिम्पटम काय होतं? व्ही शेप्ड हेअर लाईन. ओके, त्याचं लक्षण काय, कॅरेक्टर, वैशिष्ट्य काय दिसत होतं? व्ही शेप्ड हेअर लाईन. मग याचे काय काय आम्हाला वैशिष्ट्य दिसतील, काय काय सिम्पटम्स दिसतील याच्यामध्ये? तर वेगवेगळे सिम्पटम्स आहेत. याची जी लक्षणं आहेत ती वेगवेगळी लक्षणं आहेत. देर आर सम डिफरंट सिम्पटम्स. फर्स्ट सिम्पटम्स आहेत लॉस ऑफ मोटर कंट्रोल. लॉस ऑफ मोटर कंट्रोल. डू यू नो मोटर कंट्रोल? आमच्याकडे ज्या नर्व्स असतात, नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या महत्वाच्या नर्व, ऍक्च्युली आपण खूप डिटेल नंतर बघणार आहे. एक सेन्सरी की जी बाहेरून माहिती आत नेते, आणि दुसरी मोटर नर्व असते, इज रिलेटेड विथ मोटर नर्व. ह्या मोटर नर्वचं कंट्रोल लॉस होतं. म्हणजे जसं की मी आता काहीतरी लिहितोय तर ती लिहिण्याची प्रक्रिया माझ्या हातातल्या स्नायूंच्या नुसार होते. त्या स्नायूंना मोटर नर्व मेसेज सप्लाय करते आणि हे हाताचे स्नायू माझे प्रॉपर ऍक्ट करतात, रिॲक्ट होतात आणि लिहिण्याची प्रोसेस होते. पण इथं मात्र मोटर कंट्रोल असतं, ते लॉस होतं. मग याच्या साह्याने वेगवेगळ्या सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिलं सिम्पटम्स आहे लॉस ऑफ मोटर कंट्रोल, आणि त्यामुळं स्नायूंच्या हालचालीवरचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण कमी होतं. सो लॉस ऑफ मस्क्युलर कंट्रोल. मस्क्युलर कंट्रोल. ओके, आणि त्यामुळं आता जे हँड आपले असे प्रॉपर नॉर्मल स्टेबल दिसतात, त्या ठिकाणी हँड मध्ये शेकिंग होतं, अशा हातांच्या हालचाली होतात, वेगवेगळे सतत बॉडीची मुवमेंट होते, फ्लकरिंग ऑफ मसल होतं. त्यामुळं हँड्स असे स्टेबल राहत नाही, सतत त्याच्यामध्ये हालचाली होत राहतात, कारण मोटर कंट्रोल लॉस झालंय, मस्क्युलर कंट्रोल लॉस झालंय. सो लॉस ऑफ मेमरी ऑल्सो शोज लॉस ऑफ मेमरी. मेमरी लॉसचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. या ठिकाणी नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे, म्हणजे त्या व्यक्तीची मेमरी जी असते ती लॉस होते, लक्षात ठेवण्याची जी क्षमता असते ती पण कमी होते. सो लॉस ऑफ मेमरी. ऑल्सो शोज हॅलोसिनेशन. शोज हॅलोसिनेशन. डू यू नो हॅलोसिनेशन इज अ अनरिझनेबल लाफिंग कंडिशन. म्हणजे ज्याला आपण लाफिंग कंडिशन म्हणतो, कारण नसताना असेल तर त्या ठिकाणी लाफिंग तयार होतं, हसण्याची प्रोसेस जास्त होते, आणि अनरिझनेबल लाफिंग कंडिशन असते. तर अनरिझनेबल लाफिंग कंडिशनला आपण म्हणतो हॅलोसिनेशन. क्लिअर आहे? चला, काय काय महत्वाचं आहे याच्यातलं? अगदी 2-3 पॉइंट असं महत्वाचे आहे. पहिलं, डिसीजचं नाव हंटिंग्टन डिसीज किंवा हंटिंग्टन्स कोरिया. क्लिअर? कसला डिसीज आहे? ॲटोसोमल डॉमिनंट डिसीज आहे. ओके, कोणत्या जीन मध्ये डिफेक्ट होणार आहे? डॉमिनंट जीन मध्ये. तो कोणत्या क्रोमोझोमशी रिलेटेड आहे? क्रोमोझोम नंबर 4 शी रिलेटेड आहे. आणि त्याचे काय काय लक्षण आहेत? तर मोटर कंट्रोल लॉस होईल, मस्क्युलर कंट्रोल लॉस होतं, मेमरी लॉस होते, आणि जे सिम्पटम्स पाहायला मिळतं हॅलोसिनेशन, अनरिझनेबल लाफिंग कंडिशन.
लाफिंग कंडिशन, हास्यवायू म्हणतो आपण, सतत हसण्याची प्रोसेस कारण नसतानाही लाफिंग कंडिशन तयार होते, याला म्हटलं जातं हॅल्युसिनेशन. So these are the two major diseases related with autosomal chromosome, autosomal dominant disorders, single gene defect disorders. Okay? काही शंका? नेक्स्ट लेक्चरला आपल्याला रिसेसिव्ह, ऑटोसोमल रिसेसिव्ह, त्याची वेगवेगळे एक्झाम्पल्स हाही पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. ओके.